तर मंडळी, नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे सर्वत्र देशभर आनंद साजरा केला जात होता. कारण येणारे वर्ष सुख, समाधान आणि प्रेमाने जगता यावं म्हणून प्रत्येक जण एकमेकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते. हे सर्व सुरू असताना नाशिकमधून एक अशी गोष्ट समोर आली ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. तर मंडळी, ही हृदय पिळवटून टाकणारी घटना होती. ही घटना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ननाशी या गावात घडली होती आणि हा वाद इतका शिगेला गेला की एकाला आपला जीव गमवावा लागला. नेमकी अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे चक्क मुंडकं छाटलं गेलं होतं, तर पाहू त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, मी उमेश आणि तुम्ही पाहतात आपलं यूट्यूब चॅनल उमेश मैन. तर मंडळी, दिंडोरी तालुक्यातील ननाशी या गावामध्ये घडलेली घटना ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. कारण गोष्ट तशा प्रकारे घडली होती आणि या हत्येमागील कारणही तेवढेच कारणीभूत आहे आणि ते म्हणजे आपल्या मुलीचं लग्न मोडल्याच्या रागातून ही हत्या केली गेली होती. तर मंडळी, वृत्तपत्राच्या माहितीवरून असे समजते की ननाशी या गावातील सुरेश बोके यांच्या मुलीसाठी काही दिवसापूर्वी एक स्थळ आलं होतं. बघण्याचा कार्यक्रम देखील झाला होता, पण काही दिवसानंतर काही कारणामुळे लग्न मोडण्याची चर्चा देखील झाली होती. त्यामुळे समस्त बोके परिवार हा खूप दुःखात होता. नंतर काही दिवसानंतर बोके परिवाराला समजले की आपल्या मुलीचं लग्न मोडलं नाही तर कोणीतरी मुद्दाम मोडलं आहे. नंतर काही दिवसांनी सुरेश बोके यांना समजले की आपल्या मुलीचे लग्न मोडण्यामागील दुसरं कोणी नसून गुलाब वाघमारे हा आहे. त्यामुळे रागाच्या भरात सुरेश बोकेने आपला मुलगा रामदासच्या मदतीने गुलाब वाघमारेची निर्घृण हत्या केली. त्यामुळे मृत वाघमारे यांच्या कुटुंबियांनी आरोपी सुरेश बोके व त्याचा मुलगा रामदास यांच्या विरुद्ध ननाशिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला